नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून एक क्रांतिकारक बदल जो आहे तर तो झालेला आहे। एमपीएससीच्या या संदर्भातला नवीन जी आर आलेला आहे। ऑलरेडी बरेच मुद्दे मी तुमच्या सोबत डिस्कस केलेले आहे, परंतु एक मुद्दा होता नगर परिषद भरती संदर्भातला। तर नगर परिषद भरतीचे जे काही पद आहेत तर ती नेमकी परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस, आयबीपीएस का एमपीएससी, या तिघांपैकी काय घेणार आहे, विथ प्रूफ सांगणार आहे। आणि हा एक सर्वात मोठा बदल जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो। याच्याविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे। सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर या तिघांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। सोबतच एमपीएससीचा जो हा काही क्रांतिकारक बदल झालेला आहे, महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस नावाने एक नवीन सर्व्हिस येणार आहे। ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी सर्व काही पद आपल्याला आता एमपीएससी कडे पाहायला मिळणार आहे। याचे आलेले नवीन जी आर, सेवा प्रवेश नियम, भविष्यात येणाऱ्या परीक्षा योजना, अभ्यासक्रम सर्व काही तुम्हाला याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आजच या चॅनलला जे आहे तर ते जॉईन करून ठेवलं पाहिजे मित्रांनो। बघा, हा जी आर आपल्याला पाहायला मिळतो सामान्य प्रशासन विभागाचा 5 मे 2026 चा भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा। तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, आता हा जर जी आर मी ओपन केला तर या जी आर मध्ये मला कुठंच हे दिसत नाही। ओके, बघा हा तो 231 पेजेसचा जी आर आहे। या जी आर मध्ये त्यांनी काय केलेले, खूप सारे पद इथं संवर्ग तयार केलेले आहेत। वाटल्यास मी तुम्हाला हे दाखवतो। आणि त्याच्यामध्ये नगर परिषदेचा कुठंच उल्लेख मिळत नाही। बघा, हे वेगवेगळे त्यांनी केलेले, इव्हन तो तलाठी घेतले, पण नगर परिषदेसारखी एक चांगली परीक्षा त्यांनी तिथं घेतलेली नाही। याच्यावरून आपल्याला एक गोष्ट काय कळते माहिती का मित्रांनो, मागे पण त्यांचं एक परिपत्रक आलं होतं बरं का, तुम्हाला दाखवतो। बघा, या परिपत्रकात त्यांनी काय केलेलं होतं, ही काही पद आहेत, इथं विचारलं होतं की एमपीएससी कडे जाणं गरजेचं आहे का, तर डिपार्टमेंटने आहे सांगितलं होतं बरं का, म्हणजे हे एमपीएससी कडे पद आपण देऊ शकतो या संदर्भात त्यांनी हो म्हटलेलं होतं डिपार्टमेंटने। परंतु ही पद एमपीएससी कडे दिलेली नाही। मला असं वाटतं याचं एकमेव कारण असेल की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांनी काय केलेले, मनपा असेल, त्याच्यानंतर नगर परिषदा असेल, नगर पंचायती असतील, त्याच्यानंतर झेडपी आहे आपलं, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, तुम्ही जर पाहिलं तर कुठल्या स्तरावरच्या परीक्षा त्यांनी एमपीएससी कडे दिलेल्या नाही। म्हणजेच काय, स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद या परीक्षा नगर परिषदेच्या एमपीएससी कडे नसणार आहेत मित्रांनो। म्हणजे इव्हन दो आपली याच्यातील ए, बी, सी आणि डी असे चारही भाग जर पाहिले नगर परिषदेचे, तर कुठलीही भरती आता एमपीएससी कडे नसणार आहे। म्हणजे एमपीएससी कडे नव्हतीच आधी, पण आता एमपीएससी कडे ती जाणारच नाही आहे। त्याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी स्थापत्य सेवा ही एक परीक्षा होती। आकृतीबंधानुसार याची वेगवेगळी पद मंजूर आहेत। बघा, श्रेणी ए, श्रेणी ब आणि श्रेणी क 91, 481, 383 हे 955 झाले। मे बी याच्यात थोडी कमी जास्त वाढ होऊ शकते। लक्षात घ्या, सध्या आता काही जाहिरातींचं त्यांनी म्हटलेलं नाही आहे की आम्ही या जाहिराती काढू। फक्त मला तुमच्यासोबत ही माहिती शेअर करायची होती, कारण की ही माहिती महत्वाची होती। नगर परिषदेसंदर्भात बरेच मेसेज आले होते, सर नगर परिषद कोण घेणार आहे। महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत ही पण एमपीएससी कडे जाणार नाही। महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी कम्प्युटरची सेवा, पाणी पुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता अभियांत्रिकी सेवा या दोन्ही सेवा याच्यात जाणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या। या पूर्णतः आता कशामध्ये होणार आहे, सरळ सेवेमध्ये। मग सरकारकडे ऑप्शन आहे, एकतर टीसीएस कडून घ्यायचं, आयबीपीएस कडून घ्यायचं, किंवा इतर कुठलीही कंपनी असेल तर त्यांच्याकडून ही परीक्षा ते घेऊ शकतात। आणि ही परीक्षा सरळ सेवा कॅटेगरी या अंतर्गतच भरण्यात येईल। जे काही एमपीएससी होतं तर एमपीएससी मध्ये ही परीक्षा आता घेण्यात येणार नाही। ही एक महत्त्वपूर्ण नोंद तुम्ही जी आहे तर ती इथं घेतली पाहिजे मित्रांनो। ओके, आणखी बरेच अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो या चॅनलवर, म्हणून तुम्ही आजच हे चॅनल टेक्निकल सर्व्हिसेस साठी महत्त्वाचं चॅनल आहे, आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।